जन्माये बोनिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक हो देहाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक हो देहाचे नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक हो देहाचे विठ्ठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो मन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कोसरी काहीच नेणे बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास
याची आस पुरवावी विठ्ठला 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 वसुदेव सुतं देवं कंसचारूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पावुले श्री गुरूंचे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे चलो आवो जी पवन कुमार जय हो चलो आओ जी पवन कुमार बदलो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार बदलो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार बदलो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार बदलो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना जय हो चलो आओ जी पवन कुमार बदलो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार बदलो हरि कीर्तन में शरण शरणाजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू बटा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठला 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 हरे विठ्ठला 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 प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा दोस्ता पहिली सूचना सांगते थोडं इको कमी करा बोलताना पुरुष मंडळ महिला मंडळ कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड गडबड आता करायची नाही पाठीमाग आवाज येत नाही का माझा कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड गडबड आता करायची नाही तुम्हाला माहिती का कीर्तनामध्ये बडबड जर केली तर पुढच्या जन्मी कोण होतो माहिती का सगळे वारकरी आहेत प्रमाण माहिती असेल कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी येईल जन्मा पुढच्या जन्मामध्ये डराडरो करायचं नसेल बेडकं व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करायचं आता शांत बसायचं दुसरी गोष्ट कीर्तनामध्ये बसलात पण कोणते काम नसताना मध्येच उठायचं नाही संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालेल का नाही काही काही डोळे मोठे केले घाबरून जाऊ नका अगदी वेळेमध्ये आपली सेवा होणार आहे पण कीर्तनामध्ये बसल्यानंतर उठायचं का नाहीचं कारण आहे का ज्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू असताना त्या ठिकाणी साक्षात उभा कोण असतो जेथे कीर्तनाची जागा
तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. मग ज्या कीर्तनामध्ये साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्यानं उभं राहावं, मग त्यावेळेला कीर्तनामध्ये बसलेली श्रोते मंडळी त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये पापच राहत नाही. काय सांगितलं मी? कीर्तनामध्ये बसलं की आपल्या डोक्यामध्ये पाप राहत नाही. तुम्ही सांगाल महाराज मग किती एक नंबर गोष्ट आहे. एक काम करायचं, महिनाभर भरपूर पाप करायचे आणि गावामध्ये कुणाचं श्राद्ध आलं का कुणाच्या तरी कीर्तनामध्ये आपण जाऊन, का बरं, कीर्तनामध्ये बसलं की तुमचे आमचे पाप नष्ट होणार. तुम्ही सांगाल महाराज पण ही खरी गोष्ट आहे का? नाम संकीर्तन साधन पैसोपे, 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 नाम संकीर्तन साधन पैसोपे. लढतीला पापे जन्मांतरीचे, जळतीला पापे जन्मांतरीचे, सायाचा दावे वनांतरा, सायाचा दावे वनांतरा, गलती सायाचा दावे वनांतरा, गलती सायाचा दावे वनांतरा. नाम संकीर्तन साधन पै. अवघड म्हटलंय का? तुका म्हणे सोपे आहे सर्व हुणी पण कोण घेतो. त्याप्रमाणे नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळातील पापे 2-3 महिन्यांचे, असं म्हटलंय का? मग जरा बोलत चला. जळातील पापे जन्मांतरीचे. कीर्तन म्हटलं की आजचं नाही उद्याच नाही तर जळातील पापे जन्मांतरीचे. एवढी ताकद माझ्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. मग ज्या वेळेला कीर्तनामध्ये आपण बसलेला असता त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये पापच राहत नाही. तुम्ही सांगाल महाराज आम्ही कीर्तनामध्ये बसलो मग आम्ही आता लगेच पापमुक्त झालो का? तर का ते पाप तुमच्या आमच्या डोक्यामधून निघतं आणि आपल्याच डोक्याच्या वरती असं 2 फूट जातं आणि वर जाऊन ते असं हालत असतं. मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ. आणि एखादा व्यक्ती मध्येच उठला की खाली बसलेल्या सगळ्या लोकांचं पाप त्याच्या एकट्याच्या डोक्यावर. मग तुम्हीच बघा उठायचं का नाही. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी कैलासवासी परम आदरणीय परम श्रद्धेय परम पूजनीय मातोश्री गंगा भागीरथी इंदुबाई लहानू शिंदे आईंचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार परी पाहुणे सगळे सोयरी मंडळी आपण सर्वजण आज या ठिकाणी या कार्यक्रमाकरता जमलेले आहात. तसेच आईंच्या पश्चामध्ये त्यांचा जो काही संपूर्ण परिवार आहे, श्रीमान सरुनाथ लहानू शिंदे त्यांचा मुलगा आहे, गोरक्षनाथ लहानू शिंदे मुलगा आहे, मुली आहेत सुमनबाई राधाकिसन शिंदे, गयाबाई चंद्रभानू उगले, बेबीताई गौराम गुंजाळ, त्यांचे नातवंड आहेत, सुना आहेत, नातू आहेत. अतिशय मोठ्या प्रकारे या ठिकाणी इंदुबाई आईंचा आणि खरं तर आईंच्या जाण्यामुळं या शिंदे परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण आपल्या आई साहेबांना एक सदगती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती प्राप्त होण्याकरता या शिंदे परिवारानं गोड असं कीर्तनरूपी सेवेचं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. प्रथमतः संपूर्ण शिंदे परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाकरता मला संपर्क झाला, आदरणीय आमचे नानासाहेब दादा वरपे, खरं तर यांच्या माध्यमातून कार्यक्रमाकरता संपर्क झाला. नानासाहेब दादांचे मनापासून धन्यवाद. तसेच माझे गुरुवरी आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या, वारकरी संताच्या
टिळक माझे पायावरी, या वारकरी संताच्या तुम सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या अगदी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल 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 हरे विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग, ज्यांनी भागवत संप्रदायाला भक्कमाचा आधार दिला, आपल्या रसाळा कीर्तनामधून लाखो जडजीवांचा उद्धार केला आणि कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाचे दीप जगामध्ये लावले. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असे विश्वसंत म्हणजे आमचे संत नामदेव महाराज. त्यांचा अधिकार किती मोठा होता आहे का, ज्यांच्या सोबत बालपणीच पांडुरंग परमात्म्यानं जेवावं ना, एवढा मोठा माझ्या नामदेवरायांचा अधिकार. आता मला सांगा महिला मंडळ, देवाने आपल्या हाताने जेवण करावं ही सोपी गोष्ट आहे का हो? मी काय बोलते कळत आहे ना? इकडे पुरुष मंडळ, तुम्हाला कळत आहे ना? हा, जरा अशा माना हलवत चला, म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजतंय. आता देवाने आपल्या हाताने जेवण करावं ही सोपी गोष्ट आहे का? पण नामदेवरायांचा अधिकार एवढा मोठा होता ना, का नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, का त्यांच्या हातानं देवानं जेवण करावं, त्यांच्या हातानं देवानं दूध प्यावं. एवढंच नाही तर पुढं सांगते का ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेवराय सगळ्या भारतामधल्या तीर्थयात्रा करण्याकरता गेले होते आणि त्यांचा एक मुक्काम औंढा नागनाथ या ठिकाणी पडला. संध्याकाळची वेळ झाली, नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं. कीर्तनाकरता भरपूर समाज त्या ठिकाणी जमला होता. अनेक देव त्यांचं कीर्तन ऐकण्याकरता आले होते आणि त्या कीर्तनामध्ये माझा पांडुरंग परमात्मा भानरपून नाचत होते. नाचता नाचता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निचंदे, प्रेमाचे निचंदे, विठ्ठल नाचू लागला, नामदेव कीर्तन करी. कीर्तन चालू होतं नामदेवरायांचं, नाचत होते साक्षात पांडुरंग परमात्मा. पण हे कीर्तन खूप रंगामध्ये आलं आणि हे कीर्तन पहाटे 4 वाजेपर्यंत चालूच होतं. आता मला सांगा महिला मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतं? प्रवचन असतं 1 तास, कीर्तन असतं पुरुष मंडळ 2 तास, पिक्चर असतो वा 3 तास, सगळ्यांना माहिती आहे, आणि तमाशा असतो सारी रात. पण काय देणं घेणं, आपलं कीर्तन आहे 2 तास, पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ पण खुशाल नाही म्हणता. पण असू द्या, माझ्या नामदेवरायांचं कीर्तन पहाटे 4 वाजेपर्यंत चाललं. काही कर्मड ब्राह्मण मंदिरामध्ये पूजा करण्याकरता आले. दिसलं की अरे 4 वाजले पण याचं कीर्तन चालू आहे. राग आला, ओरडले, का हो नामदेवराय, ही कीर्तन करण्याची जागा आहे का? कुशाल मंदिराच्या पाठीमागे जा आणि कीर्तन करा. पण आमचे संत हे शांत स्वभावाचे असतात. नामदेवराय पुन्हा मंदिराच्या पाठीमागे गेले. कीर्तन सुरू झालं, सगळा समाज उठला, सगळे देवही गेले, पुन्हा बसले आणि कीर्तन ऐकू लागले. साक्षात माझा पांडुरंग परमात्मा पुन्हा पाठीमागे गेला आणि कीर्तनामध्ये नाचू लागला. पण नाचता नाचता काय झालं? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसा बोले कबीर, ऐसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, देवनाचे पांडुरंग, पुढे पांडुरंग. एवढा मोठा नामदेवरांचा अधिकार का साक्षात
देवानंही त्यांच्या कीर्तनामध्ये बहनारपूर नाचवना एवढा मोठा माझ्या नामदेवरायांचा अधिकार. पण लक्षामध्ये घ्या, आता मला सांगा, नामदेवरायांचं कीर्तन मंदिराच्या पुढे चालू होतं का पाठीमागे? हो, झोपले का? कुठं चालू होतं? पाठीमागे. औंढा नागनाथ ओशाळले की अरे माझ्या घरी आज एका संताचं कीर्तन चालू आहे, साक्षात देव माझ्या घरी पाहून आलेला आहे आणि माझा जो तोंड इकडे. पण प्रकार घडला. फिरविले राऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती. एवढा मोठा माझ्या नामदेवरायांचा अधिकार. पण मला सांगायचं काय, हे सिद्धांत आहे का? नामदेवरायांच्या पट्ट शिष्य म्हणजे आमचे संत जनाबाई. परभणीमध्ये गंगाखेड नावाचं एक छोटंसं गाव, त्या गावी राहणाऱ्या लहानपणापासून विठ्ठलावरती नितांताशे प्रेम करणाऱ्या माझ्या जनाबाईचा अधिकार किती मोठा होता आहे का? नामदेवरायांनी कीर्तन करावं, देवानं कीर्तनामध्ये नाचावं, ज्ञानोबारायांनी गायन करावं, पण जनाबाईने सांगावं नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेव अभंग. ज्ञानदेवा तुम्ही अभंग बोला असं जनाबाईने सांगावं. एवढा मोठा माझ्या जनाबाईचा अधिकार. त्या जनाबाई सांगतात, या ठिकाणी जन्माला आलेलाच आहात ना, मग आपल्या जन्माचं सार्थक आपण कसं करायचं याचा विचार करणारा 4 चरणांचा भंग आपल्या सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 कैलासवासी, ज्या आई साहेबांच्या निमित्तानं कीर्तना करता आपण जमलेला आहात, या आईंना आपल्यामधून जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष झालेलं आहे. सांगेल तुम्हाला की ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला, ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. खरं तर आई बाप म्हणजे आपलं दैवत आहे. आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ, आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. नवे ती आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. आणि एकदा की हीच आई आपल्या जीवनामधून निघून गेली ना, का त्या दिवशी आई कुणाला म्हणावं, आई म्हणून कुणाला हाक मारावी हा प्रश्न पडतो. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये सुख आलं त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आपले नातेवाईक येतात, सगळे स्वर येतात, आपतेष्ट मित्र परिवार येतो. पण ज्या दिवशी आपल्यावरती खरा दुःखाचा डोंगर कोसळला, आपल्यावरती खरी वाईट वेळ आली ना, त्या दिवशी आपल्या कामाकरता येते ना, ती फक्त आणि फक्त आपली आईच असते. आई विना माया विश्वात नाही, आई विना माया विश्वात नाही. आई विना माया विश्वात नाही, आई विना माया विश्वात नाही. सुखाला वकील सगळे दुःखाला ती आई, सुखाला वकील सगळे दुःखाला ती आई. आई विना माया विश्वात नाही, आई विना माया विश्वात नाही, विश्वात नाही. आईसारखं प्रेम या जगामध्ये आपल्यावरती कुणी करू शकत नाही. आई म्हणजे काय तर ऐका, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणामधली पवित्र तुळस, अभंगात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्यावं असं थंड पाणी, आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आणि वेदनेनंतरची पहिली आरोळी म्हणजे आपली आईच असते. पण या आईचं जाणं आपल्या जीवनामधून जर झालं ना, तर त्या दिवशी आईच्या प्रेमाला आपण मुकलेलं असता. कारण आई म्हणजे आपलं सर्वस्व असतं. उदाहरण सांगेल तुम्हाला, समजा एखादं घर असेल,
त्या घराची शोभा म्हणजे आपली आईमुळे आहे. त्या घराचं कळस आपली आई आहे आणि आपल्या घराचं सुख म्हणजे आपली आई आहे. जीवनामध्ये आईच असणं हे फार महत्वाचं आहे. पण एकदा की जीवनामधून आपली आई निघून गेली ना, काकूला, मावशीला, आत्याला, मामीला किती आई आई म्हणा, आई म्हणून हाक मारा, पण एकदा की आपली आई गेली ना, तिच्या प्रेमाची सर शेजारच्या बाईला येत नाही. आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची गसर शेजे नारीला येईना. आई आई करीते आई सुखाचा सागर, तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. आई आई करीते आई साखरेचा कडा, तोंडात घालते गुड झाल्या दात दाडा. आई शब्द म्हणायला किती गोड वाटतं. आई हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं माय बाप. पण कैलासवासी ज्या आई तुमच्या आमच्या मधून निघून गेल्या, आईंच्या फोटोकडे आपण जर बघितलं तर गोड असा आईंचा चेहरा, सात्विक अशी आईंची मूर्ती, गोड अशी आईंची मूर्ती. हे आईचं जाणं आज या शिंदे परिवारामधून झालेलं आहे. पण ह्या आईनं आपल्या परिवाराकरता काबाड कष्ट केले, परिश्रम केले आणि ह्या आईचा ऋणामधून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही. पण आईच्या प्रती असणारी प्रेम, भावना, निष्ठा आजही हा परिवार जपतो आहे. आणि आपल्या आईच्या सद्गती करता, मोक्ष प्राप्ती करता आपलं आजचं कीर्तन आहे. विठ्ठला 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 आता काय टेन्शन घेऊ नका. आता कूलर आलाय, आता जरा फ्रेश व्हा. जन्मा येऊन्या देख करा देहाचे सार्थक. अभंग आहे जनाबाईचा. या अभंगाद्वारे जनाबाई सांगतात की या ठिकाणी आपण जन्माला आलेला आहात ना, मग आपल्या जन्माचं तुम्हाला आम्हाला सार्थक करायचं आहे. तुम्ही सांगाल महाराज जन्माचं सार्थक कशामध्ये आहे, तर आहे ते बडबड नका करू, सगळे तिकडच जाऊन बसले. तुमची पण काय चुके, गरम फार होते, पण शांत बसा. विठाला 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 जनाबाई सांगतात या ठिकाणी जन्माला आलेला आहात. पण पहिली गोष्ट, जन्माला 3 कारण आहेत. जन्माला पहिलं कारण आहे तुमचं आमचं पाप जन्माला. दुसरं कारण आहे तुमची आमची वासना. आणि जन्माला तिसरं कारण आहे तुमचं आमचं कर्म. आता पहिलं कारण पाप कसं असतं बघा. जन्माईने घडे पातकाचे मूळ, मागच्या जन्मीचं पाप शिल्लक आणि ते पाप फेडण्याकरता पुन्हा पुन्हा या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. तुम्ही सांगाल महाराज नक्की पाप म्हणजे काय, पापाची व्याख्या काय आहे तर ऐका. एखाद्या व्यक्तीला आपण त्रास देणं, एखाद्या व्यक्तीला आपण पीडा देणं, नवे नवे एखाद्या व्यक्तीची आपण निंदा करणं, निंदेलाही शास्त्रामध्ये पापच म्हटलेलं आहे. मग मला सांगा आता निंदा निंदा आपण कुणाची करतो बरं? पुरुष मंडळ, महिला मंडळ, निंदा आपण कुणाची करतो? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? नाही ना, थोडंसं बोलत चला, जरा फ्रेश बसा. तुम्हाला सांगते काही काही लोक कीर्तनामध्ये बसले की असे बसतात का जसं काय त्यांना काहीच कळत नाही. पण ज्याला इथं येऊन बोर झाला ना, तो सगळ्या जगात जरी कुठे गेला पण त्याला आनंद मिळणार का बरं? हा सुख सोळा स्वर्गी नाही. हा जो आनंद आहे, हे जे प्रेम आहे ना, हे फक्त भजना कीर्तनामध्येच मिळतं, बाकी कुठे अनुभवायला मिळत नाही. म्हणून जरा फ्रेश बसा, आनंदाने बसा. काही काही लोकांच्या चेहऱ्याकडे आपण जर बघितलं ना, त्यांच्या तोंडावरती नेहमी 12 वाजलेले. 12 कळतात तुम्हाला? हा, मग त्यांच्या तोंडाकडे आपण बघितलं का आपल्या तोंडावरती 1 वाजल्याशिवाय राहत. म्हणून तरी हसा किंवा पुढच्या करता. पुरुष मंडळ सांगते तुम्हाला, एक माणूस माझ्या कीर्तनामध्ये अजिबात हसेना बरं का. पुरुष मंडळ अजिबात हसेना.
मी म्हटलं काय झालंय बाबा? तो म्हटला ताई माझ्यावरती भरपूर कर्ज आहे. आता आम्ही जावं का कर्ज फेडायला? कर्ज जरी असलं पुरुष मंडळ तरी घाबरायचं नाही. ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा. आ नाही मोठ्यानं बोला, मला ऐकायला कमी जरा. वा मर्द विठाला 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 असू द्या. मग मर्दाने टेन्शन घ्यायचं का? मग तुम्ही तरी का बरं घेता? तुम्ही तरी फ्रेश बसा. महिला मंडळ एका गावामध्ये एका स्त्रीचा नवरा अजिबात हसेना बरं का. महिला मंडळ नवराच हसेना. तिने अनेक जोक केले, अनेक विनोद केले, अनेक प्रयत्न केले, पण नवरा काही हसेना. म्हटली काय करावं बाई? सरका बरं पुढं, घ्या सरकून, चला या पटकन, हवेत या सगळ्यांनी, पुढे या. आता लावले सगळे कूलर, आता तरी शांत बसा किमान. विठाला 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 कुठपर्यंत आलो होतो आपण? मर्द हा हे लक्ष वा. आता त्या ठिकाणी विठाला 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 हरे विठ्ठल पण नवरा काही हसेना. म्हटली काय करावं बाई? अनेक जोक करण्याचा प्रयत्न केला, अनेक विनोद केले, पण नवरा काही हसेना. म्हटली एक काम करते. तालुका कोणता आहे आपल्याला? संगमनेर. म्हटली एक काम करते, संगमनेर मध्ये जरा शॉपिंग करण्याकरता जाते. बिचारा हसता तर हसला म्हटली. मग त्या ठिकाणी संगमनेर मध्ये गेली. कशा करता? नवऱ्याला हसवायचं होतं. शॉपिंग करण्याकरता गेली. आता प्रकार असा घडला का त्या ठिकाणी तिला समोरून एक गाढव येताना दिसलं. गाढव माहिती ना? कधी बघितलं का? तिने गाढवाला बघितलं, नवऱ्याला हसवायचं. म्हटले हो बघा ना, समोरून तुमचे पाहुणे आलेत. काय म्हटले गाढवाला बघून? समोरून तुमचे पाहुणे आलेत. पण तिचा नवरा एवढा कलाकार होता ना, तो म्हटला राम राम सासरे बुवा. विठाला 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 जे हसले, ज्यांना कळलं त्यांच्याकरता धन्यवाद. ज्यांना नसेल कळलं त्यांनी 12:15 वाजता जेवण करून नाही आपल्याच घरी जा. विठाला 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 बघा, निंदा आपण कोणाची करतो? आपल्याकडे ती एक म्हण आहे, निंदकाचे घर आणि असावे शेजारी. ज्या व्यक्तीची आपण निंदा करताना त्या व्यक्तीचं जे काही सगळं पाप आहे ते सगळं पाप निंदा जो करतो ना त्याच्या माथ्यावरती येऊन बसतं. मग तुम्हीच ठरवा, पापाचे भागीदारी व्हायचं का पुण्याचे भागीदारी? तुम्ही सांगाल महाराज निंदा एवढी वाईट आहे का हो? तर ऐका, तुम्हाला महाभारतामधला पुरावा सांगते का पूर्वीच्या काळी कौरव आणि पांडव नावाचे 2 बंधू होते. पांडव 12 वर्ष वनवासामध्ये राहिले, 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहिले. पण रात्रंदिवस पांडवांनी काय केलं? पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी नवी संबिती. पहाते पांडव अखंड वनवासी 12 वर्ष वनवासामध्ये राहिले, 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहिले. पण पांडवांनी काय केलं हो? रात्रंदिवस माझ्या भगवंताचं नामचिंतन केलं. 5 पांडवांची पत्नी होती पांचाली. पांचाली म्हणजे द्रौपदी, द्रुपद राजाची राजकन्या.
हस्तिनापूरची महाराणी काजीच्या कोमल त्वचेला मोगऱ्याची फुलेही रुतावीत ना, इको कमी करा. एवढी कोमल होती द्रौपदी. पण त्या द्रौपदीला 12 वर्ष जंगलामध्ये झोपावं लागलं. तरी सुद्धा रात्रंदिवस देवाचं नाम चिंतन केलं. परिणाम काय झाला? द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हो, परिणाम काय झाला? रात्रंदिवस माझ्या भगवंताचं नाम चिंतन केलं. साक्षात देवालाही 12 वर्ष कुठे राहावं लागलं. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता याच्या उलट ऐका, कौरवांनी रात्रंदिवस फक्त एकच नाम जप केला. पांडवांचं वाटोळ हो दे, पांडवांचं वाटोळ हो दे, आणि त्यांच्याच नावाने बोट मोडली. आता बोट कसे मोडतात माहिती का? नाही, मला नका मोडून दाखव, आजी मला मोडून दाखवतात, मला नका दाखव. पण लक्षामध्ये घ्या, त्यांच्याच नावाने बोट मोडले. परिणाम काय झाला? 100 कौरव होते. कौरव खोटाडे होते. कौरवांनी पांडवांची निंदा केली. परिणाम झाला 100 कौरव गेले नरकामध्ये आणि 5 पांडव सच्चे होते. 5 पांडव खरे होते. 5 पांडव कुठे गेले? स्वर्गाला. कबीरजींचं गुड प्रमाण आहे. कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झूठा. 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 सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. नरक में बैठा. झूठा नरक में बैठा. कबीर जी की निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. निंदा मत करना किसकी. पांडव सच्चे होते. पांडव खरे होते. पांडव कुठे गेले? सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. निंदा केली. परिणाम काय झाला? कुठे जावं लागलं? नरकामध्ये. आणि म्हणून कबीरचे पुढे सांगतात, सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. तुम्ही सांगाल महाराज, निंदेचं एवढं मोठं पाप आहे, निंदेमुळे कौरवांना कुठं जावं लागलं? नरकामध्ये. आम्हालाही जावं लागेल. आतापासून आम्ही एक काम करणार, कुणाची निंदा करणार नक्की नाही. आणि करावीशी जर वाटली तर कुणाची करणार? सुनबाईची नाही ना. तुकोबरे म्हणतात ना, निंदा त्या स्तुती करावी देवाची. बाकीच्या लोकांची निंदाही करू नका आणि स्तुती करू नका. या ठिकाणी आल्यात, तुमच्या आमच्या जन्माला पहिलं करणं हे तुमचं आमचं पाप. पण हल्लीचा काळ असा आहे ना, अनेक लोक पापाला घाबरत नाही. लोक म्हणतात, महाराज आम्ही जे हे पाप करतोय ना, आमचं पडद्याच्या आडून आहे, आम्हाला कोणी बघत नाही. पण तुम्हाला आम्हाला बघणारा कोण आहे? चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट तू सकळा मनी. धन्य तुझी विठोबा, तुम्हाला आम्हाला बघणारा कोण आहे? तो भगवान पांडुरंग परमात्मा. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता बस झालं हो, राहू दे आता. अजून किती हवा घेता? आता सगळे हवेत चालू ना आपण, हवेत हवेत. विठाला 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 आताच्या काळामध्ये माणसाला वाटतं, मी हे पाप करतोय ना, मला कोणीही बघत नाही. पण लक्षामध्ये घ्या, तुम्हाला आम्हाला बघणारा कोण आहे? तो जगाचा बाप आहे. महिला मंडळ उदाहरण सांगेल. समजा एखादं मांजर जर आपल्या घरामध्ये आलं, तर ते मांजर दूध कसं पितं? डोळी मिटून पितं. त्याला काय वाटतं? मी दूध पितोय, मला कोणी बघत नाही. पण घराची मालकीन बाई फार चतुर. लगेच किचनमध्ये येणार, मांजराला बघते, फार राग येतो,
पदर कमरेला खोसते, कोपऱ्यामधलं लाटणं हातामध्ये घेते आणि धपकन मांजराच्या पाठीमध्ये घालते. त्याप्रमाणे आपली अवस्था आहे. पिते दूध डोळे मिटुळी जाता मांजराची, मनी चोरट्याच्या कारी भीती चांदण्याची. सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता उघडदार देवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. हो, अशी आपली अवस्था आहे. पण पापामुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जनाबाई सांगतात, या ठिकाणी जन्माला आलेले आहात. पापामुळे जन्म मिळतो, वासनेमुळे जन्म मिळतो, कर्मामुळे जन्म मिळतो. पण या ठिकाणी आलात, अनमोल असा जन्म तुम्हाला मला मिळालेला आहे, अनमोल असा देह मिळालेला आहे. मग या ठिकाणी जन्माला आलेला आहात ना, त्या जन्माचं काय करायचं? अभंगाचे पहिले चरण. करा देहाचे सार्थक. जनाबाई सांगतात, या ठिकाणी जन्माला आलेला आहात, मग आपल्या देहाचं सार्थक तुम्हाला आम्हाला करायचंय. पण काही साधक म्हटले, महाराज तुम्ही आम्हाला सांगता, पण तुम्ही सार्थक केलंय का? जनाबाई म्हटले, हो आमच्या देहाचं सार्थक आम्ही केलं. पण कसं केलंय का महिला मंडळ? पूर्वीच्या काळी जनाबाई पहाटे 4 वाजता उठायच्या. किती वाजता? पहाटे 4 वाजता. आपल्याकडचे किती वाजता उठतात? 8 वाजता. लय वैतागले वाटतं तुम्ही, असू दे. पण त्या जनाबाई पहाटे 4 वाजता उठायच्या, जात्यावरती बसायच्या आणि गोड गोड अशा वेळ बोलायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. एक कडवं झालं का? इरे बा विठ्ठला, इरे बा विठ्ठला, इरे बा विठ्ठला तू इरे बा विठ्ठला. एक कडवं झालं का देवाला बोलवायच्या. आता बघा, आमच्या देवाचा स्वभाव असा आहे, देवाचं वैशिष्ट्य असं आहे का मनापासून हाक मारा, भगवान परमात्मा आल्याशिवाय राहत नाही. द्रौपदी मातेने हाक मारली होती ना, कोठे गुंतलाचे द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावीला, दीनानाथ ब्रीद सांभाळ्या फुले. नको पाहू केले पाप पुण्य देवा, माझं पापही बघू नकोस आणि पुण्य बघू नकोस, पण माझ्याकरता धावणे. द्रौपदी ताईनं मनापासून हाक मारली, भगवंताला यावंच लागलं. मग देवानं विचार केला, जनाबाई रोज मला बोलवते, रोज मला बोलवते, मग मी का बरं जाऊ नये?
एक दिवस पहाटेचे 4 वाजले होते. आता मला सांगा पुरुष मंडळ, पहाटे 4ची वेळ कशाची असते सकाळी? साखर झोपेची नाही ना, काकड्याची असते. वारकरी मंदिरामध्ये गेली आणि काकडा सुरू झाला. उठा पांडुरंग प्रभात समयो पाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंग प्रभात समयो पाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा जागे हे स्मरण करा हे भावे काकडा सुरू झाला. वारकरी मंदिरामध्ये होते, पण एका वारकऱ्याचं लक्ष गेलं. रे, ज्या देवाची आपण आळवणी करतोय तोच देव विटेवरती नाही म्हटले कुठं गेला असेल? कवाडा आडोनी पाहता ते जग जेठी. ज्या देवासाठी आपण मंदिरामध्ये आलोय, ज्या देवाची आपण आळवणी करतोय तो देवच मंदिरामध्ये नाही. एक म्हटला, रे देव 100% जनाबाईच्याच घरी गेले असतील, चला म्हणे बघायला जाऊ आपण. गेले सगळे जनाबाईच्या घरी. दैवी जनाबाईच्या घरी गेले होते. जणी म्हटली, आलाच देवा? हो आलो जणे. जणी म्हटली, मग एक काम कर देवा, आता मला दळण दळू लागायचं. देव म्हटलं, जणी अगं मी त्याच्या करताच आलोय. जणी म्हटली, बघ देवा दळण दळू लागतोस म्हटली, पण मुक मुक दळण दळायचं. म्हटलं मग कसं? म्हटली ओव्या बोलायच्या. देव म्हटलं, मला ओव्या काही येत नाही, पण जनाबाईनं हट्ट केलं, देवा अजिबात घाबरू नको, मी पुढे बोलते आणि तू माझ्या पाठीमागे बोल. देवाने अटमान्य केली. जनाबाईनं ओव्या बोलण्याकरता सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. पुन्हा देवाने तेच बोलावं. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. पुन्हा जनाबाईने बोलावं. पुंडलिका माझा बंधू ग, पुंडलिका माझा बंधू. पुन्हा देवाने बोलावं. पुंडलिका माझा बंधू ग, पुंडलिका माझा बंधू. पुन्हा जनाबाईने बोलावं. रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. आणि देवानेही पुन्हा काय बोलावं? बसला का? रखुमाबाई माझी माता ग, रखुमाबाई माझी माता. जणी म्हटली, थांब देवा, डोक्यात काय फरक पडला का काय? संध्याकाळी घरी जायचं का नाही? देव म्हटला, जणी अगं झालं तरी काय? जणी म्हटले, देवा रखुमाबाई तुझी माता आहे की बायको? म्हणजे आपल्या भक्ताच्या भक्तीमध्ये भगवंत हा फार तल्लीन होत असतो. जनाबाई सांगतात, आम्ही मंदिरामध्ये गेलोच नाही, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कामामध्ये आम्ही देवाचं भजन केलं आणि परिणाम काय झाला? जगाच्या बापाला आमच्या घरी यावं लागलं. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. आम्ही सार्थक केलं, पण तुम्ही कसं करणार? जनाबाई सांगते, अनमोल असा देह मिळालेला आहे, ज्या देहामध्ये भगवान परमात्मा वास करतो, ज्या देहामध्ये भगवान परमात्मा स्थित आहे. मग ह्या देहाचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. आपण सगळे सुज्ञ मंडळी आहात, सगळे जाणकार आहात. तुम्हाला एक प्रश्न विचारते. विंचू माहिती का? विंचू पुरुष मंडळ विंचू माहिती का? मग विंचवाचं विष कुठे असतं? तोंडामध्ये असतं का नांगीमध्ये असतं? नांगीमध्ये असतं. किती असतं? अर्धा लिटर, अर्धा पावशर. बाबा मग किती असतं? 1 थेंब. बरोबर. आता एवढासा विंचू, त्याचं विष किती असतं? 1 थेंब. आता 1 थेंब विंचवाचं विष, पण त्या विंचवानं ठणका जर मारला तरी काय अवस्था होते? अगं अगं बाया, विंचू चावला काय मी करू? विंचू देवा रे देवा देवा. म्हणजे विंचू जर चावला
तर डीजे लावायची गरज? एवढा विंचू खतरनाक आहे, एवढा त्या विंचवाचं विष आहे. पण लक्ष घ्या, लक्षामध्ये घ्या, तो विंचू जर चावला तर आपली अवस्था होते, पण त्या विंचवाला आपल्या घरामधली पाल खाते. पाल माहिती ना, पाल किती विषारी आहे का? जी पाल विंचवाचं विष पचवते ती पाल किती विषारी असेल, पण त्या पालीला आपल्या घरासमोरची कोंबडी खाते. कोंबडी माहिती ना, ती माहिती असेल सर्वांना. आता कोंबडी किती विषारी आहे का? जी कोंबडी विषारी विंचवाचं विष पचवते, जी कोंबडी विषारी पालीचं विष पचवते, मग ती कोंबडी किती विषारी असेल? त्या कोंबडीला आपल्यामधले बरेच जण पचवतात, पण तुम्ही विचार करा मग ती किती विषारी असतील. विठ्ठल 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 असो. मला सांगायचं काय का ज्या देहामध्ये भगवान परमात्मा स्थित आहे, ज्या देहामध्ये भगवान परमात्माचं वास्तव्य आहे ना, हा देह त्या देवानं तुम्हाला आम्हाला दिला, पण कशा करता? देवे दिला देहा भजना गोमटा, देवी दिला देहा भजना गोमटा, देवी दिला देहा भजना गोमटा, देवी दिला देहा भजना गोमटा. बरोबर आहे का? फक्त खाना करता नाही, भजना गोमटा. आपण या ठिकाणी आलेला आहात, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. पण जनाबाई सांगतात, वाचन आम्ही केलं, तुम्ही काय करा, अभंगाचे दुसरे चरण वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे विठ्ठलाचे
वाचे नाम विठ्ठलाचे तेणे सार्थक हो देहाचे. जनाबाई सांगतात या ठिकाणी आलात वाचन विठ्ठलाचं गुणगान करायचं कारण का आपल्या कुळाचं दैवत म्हणजे तो भगवान पांडुरंग परमात्मा आहे. तुकोबराय एका नाटाच्या अभंगामध्ये गोड सांगतात विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल भगवान परमात्म्याने जी वाचा दिलेली आहे वाचन वाचे नाम विठ्ठलाचे आणि तेणे सार्थक हो देहाचे. या ठिकाणी आलात आपल्या देहाचं सार्थक तुम्ही आम्ही करा. जन्माला आलेला आहात तर भगवान परमात्म्याचं भजन पूजन आपण केलं पाहिजे. पण हल्लीचे काळ असा आहे देवाची पूजा करायची म्हटलं की आम्हाला फार कंटाळा. बरोबर ना? एकाच घरामध्ये सगळी आपली 7-8 लोक असतात. देवाची पूजा करायची म्हटलं की हा म्हणतो तू कर, तो म्हणतो तूच कर, तो म्हणतो तूच कर. असं करता करता दुपारचे 12 वाजतात. ते म्हणतात आता जाऊ द्या, आता उद्या करू. बरोबर आहे ना? मग देवाकडे आपण जर गेला देवा माझ्यावरती फार वाईट वेळ आली रे, जरा माझ्या कामा करता धावून ये ना. मग देव काय सांगतो आता थांब, उद्या येतो आणि परत कधीच येत. कारण जशाच तसे आमचा भगवान परमात्मा आहे. मनापासून देवाचं नामचिंतन देवाचं पूजन आपण केलं पाहिजे. एक उदाहरण सांगते जरा कान देऊ नये का. एका गावामध्ये एक वारकरी बाबा राहत होते. पंढरपूरची वारी जवळ आली. आता बघा जे कट्टर वारकरी असतात ना ती लोक वाट बघतात कशाची. संपदा सोहळा नावडे म्हणाला करीते टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी हे. ती लोक वाट बघतात. बाबाही वाट बघत होते. वारी जवळ आली. बाबा लगेच आपल्या मुलाकडे गेले. म्हटले बघ बाळा महिनाभर आता वारीमध्ये चाललोय. मुलगा म्हटलं मग काय करायचं. बाबा म्हटले काही नाही, फक्त एकच काम करायचं. रोज पहाटे 4ला उठायचं आणि सगळ्या देवांची देवपूजा करायची. मुलगा म्हटला का हो बाबा पहाटे 4ला उठणं सगळ्या देवांची देवपूजा करणं मला काही शक्य नाही. आता बाबा ऐके ना आणि मुलगा पण ऐके ना. मुलाने विचार केला आता या ठिकाणी बाबांचं आपण जर ऐकलं नाही तर आपल्या घरामध्ये भांडणं होणार, कटकटी होणार म्हटला. आणि मग आपण बाबांना हो म्हणून टाकू. एकदा की बाबा वारीला गेले का पूजेचं बघू म्हटलं का मग काय करायचं ते. बाबांना होकार मिळाला. बाबांना हो म्हटला. बाबा वारीमध्ये सामील झाले. मुलगा घरी आला झोपला. पहाटेचे 4 वाजले आणि आईनं हाका मारायला सुरुवात केली. बडबड नका करू, कृपया करू विनंती आहे. बडबड नका करू, फक्त 15 मिनिटं. विठाला 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 मुलगा घरी आला झोपला. पहाटेचे 4 वाजले आणि आईनं हाका मारायला सुरुवात केली. आई म्हटली उठ रे बाळा, देवांची देवपूजा करायची, देवांना गंध लावायचा आहे. म्हणतो काय गाई पहाटे 4ची झोप म्हणजे साखर झोप, कशाला कटकट लावली ग, देवपूजा कर देवपूजा कर. आई म्हटली अरे बाळा देवपूजा करणं याला कटकट म्हणायचं नाही. आता कसा बसा त्या ठिकाणी उठला, आंघोळ केली आणि देवांच्या समोर जाऊन बसला. देवाऱ्यामध्ये बघितलं. म्हटलं एवढे सगळे 10-12 देव आहे, पहाटे 4ला उठायचं, एवढ्या सगळ्या देवांची देवपूजा करायची. म्हटलं कोण करेल. रागाच्या भरात त्याने काय केलं, देवारामधले 4-5 देव घेतले. कशामध्ये, एका टोपलीमध्ये घेतले. म्हटलं आई मी जरा विहिरीवरती जातो आणि सगळ्या देवांना आंघोळ घालून आणतो. आई म्हटली कशी घाल बाबा, पण देवांची आंघोळ मात्र झालीच पाहिजे. आता विहिरीवरती गेला. पुन्हा टोपलीमध्ये बघितलं. म्हटलं एवढे 10-12 देव, कोण पहाटे 4ला उठणार, कोण देवांना आंघोळ घालणार, कोण गंध लावणार. म्हटलं नकोच त्रास. रागाच्या भरात त्याने काय केलं, टोपलीमधले 4-5 देव उचलले, आपल्या हातामध्ये घेतले आणि विहिरीमध्ये खाली टाकून दिले. बाकीचे देव घेतले. घरी आला आणि देवांच्या समोर असा हात जोडून बसला. आई म्हटली का रे बाळा झाली का देवपूजा, लावला का देवांना गंध. हा काहीच बोलला नाही. आई जवळ आली. अरे का नाराज का दिसतोस,
झाली का देवपूजा, लावला का देवानं गंध, म्हणतो काय गाई देवानं गंध कसा काय लावायचा. आई म्हटली बाळा अरे झालं तरी काय. अगं आई मग अशी विहिरीवरती देवांना आंघोळ घालण्याकरता गेलो होतो ना, 4-5 देवाने काय केलं म्हटला विहिरीमध्ये उडीच मारली. देवांना आता सुतक पडलं म्हटला गण कुठून लावायचा 10 दिवस. आईला रागाला, रागाच्या भरामध्ये एक अशी ताडकन मुस्काटामध्ये मारली. बरोबर अशीच बसली. आता बायको नेमकं डिलिव्हरी करता माहेरला गेली होती. म्हटलं इथं राहून आईच्या हातचा मार खाण्यापेक्षा, देवांची पूजा करण्यापेक्षा आपण निघा सासरवाडीला, म्हणजे आपण मोकळे झालो. पुरुष मंडळ बरोबर सकाळचे 6 वाजले होते. सासरवाडीमध्ये पोहोचला आणि सासूबाई नेमका दारामध्येच उभ्या होत्या. तिने जावायला बघितलं, आनंद वाटला. म्हटली जावाई बरं झालं तुम्ही आलात, तुम्हाला देवानेच पाठवलं, पंढरपूरच्या पांडुरंगानेच तुम्हाला पाठवलं. आता यानं विचार केला लग्न होऊन 4-5 वर्ष झाले, अनेक वेळा सासरवाडीमध्ये आलो, पण एवढा आनंद सासूबाईला आजपर्यंत कधी झालेला नाही. जरा शंका आली. म्हटलं काय हो सासूबाई, सकाळी 6 वाजता माझं इतकं कौतुक कशा करता करता. सासू म्हटली जावई त्याचं काय आहे ना, तुमचे वडील काल आमच्या घरी आले होते आणि आमच्या यांना काल पंढरपूरला घेऊन गेले. मी कालपासून म्हणत होते देवपूजा कोण करल, देवपूजा कोण करल, बरे तुम्ही आलात. हा म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे येऊन गुंतलो. पण सासूबाईचा आदेश मोडता येईल का. पुरुष मंडळ सासूबाईचा आदेश मोडता येईल का. नाही म्हणतात बिचारे. तुम्हाला आहे वाटतं मोठा सासरवास, असू द्या. पुन्हा 4 वाजले. सासूबाईंना आवाज दिला जावई उठा. एका हक्के जावई उठले. डायरेक्ट बाथरूममध्ये सगळी आवरावर केली. देवांची देवपूजा करण्याकरता सुरुवात केली. पण जावयाची देवपूजा म्हणजे काय हलक्या हलक्या गोष्टी होत्या का, अजिबात नाही. सगळ्या हायफाय गोष्टी, सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या आणि प्रकार असा घडला. याचा पूजेचा सुगंध शेजारच्या बाईला गेला आणि ती लगेच बाहेर आली. म्हटली काय ग बाई, तुमच्या घरामध्ये रोजच देवपूजा होते, पण तुमच्या घरामधून हा भारी सुगंध कसला येतोय. म्हटली काय नाही, योगायोगाने आमचे जावई बापू आलेत आणि जावयाची देवपूजा म्हणजे सगळे हायफाय गोष्टी पाहिजे, सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या. म्हटली काय ग तुमचे जावाई देवपूजा पण करतात का. म्हटली हो, अतिशय छान प्रकारे, अतिशय उत्तम प्रकारे. म्हटली मग एक काम कर, आमचे हे सुद्धा काल वारीमध्ये गेलेले आहेत, तुझी झाली ना का जरा माझी पण करायला. आता आतमधून हे ऐकत होतं. म्हटलं देव मला काही सोडत नाही, मी कुठेतरी जातो आणि जीव देतो, एवढं देवाला वैतागलं. बरोबर सकाळचे 8 वाजले होते. रागाने एका विहिरीवरती गेला. काठावरती उभा राहिला. विहिरीमध्ये उडी मारणार तोच आवाज आला, अरे थांब, अरे कशाला मरतोस, कशाला जीव देतोस. तर होता एक शेतकरी राजा. अरे मरू नकोस, जीव देऊ नकोस, तुला प्रपंचाचा एवढा कंटाळा आला असेल ना, तू माझ्या घरी चल, तुला मी सांभाळतो. 2 टाइम चहा, 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, दिवसभर आराम आणि फक्त एकच काम करायचं, पहाटे 4ला उठून देवपूजा. माझा दृष्टांत संपला. पण देव तारी त्याला गुण मारी. कधी कधी मरायचाही प्रयत्न करा, पण मरता येतं का. कारण का करता करविता तो आहे. कधी कधी काही लोक म्हणतात हे जे आहे ना हे फक्त माझ्यामुळेच चाललंय, पण असं आहे का. कुत्रं गाडी खालून चालतं त्याला काय वाटतं, मीच गाडी ओढतोय, ओढणारा कोण असतो. त्याप्रमाणे आपली अवस्था आहे. आणि म्हणून जनाबाई सांगतात या ठिकाणी आलेला आहात त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. एवढा मोठा देव आहे, किती मोठं नाव आहे. ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा. व्यासांनी वर्णन करण्याचा प्रयत्न केला पण नाही करता आलं. शेषाने जाणण्याचा प्रयत्न केला पण नाही करता आला. पण जनाबाई सांगतात भगवंताचं नाव एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे, विश्वामध्ये तारक आहे, अभंगाचे शेवटचे चरण. नाम तारक त्रिभुवने, नाम तारक त्रिभुवने. विठ्ठला
आणि म्हणे नाम याची जनी विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई यथामती यथावकाश भंगाचा थोडक्यात धावता भावही सांगता आला कारण निष्ठ फार होता कीर्तनकार तरी काय करणार आहे असो पण अगदी शेवटच्या 5 मिनिटाच्या आतमध्येच या ठिकाणी ही सेवा समर्पित करणार आहोत कैलासवासी शिंदे आईंचं जाणं तुमच्या आमच्यामधून झालेलं आहे अगदी शेवटचे 2 ते 3 मिनिटं घेते आणि माझ्या वाणीला विराम देते पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी एकदा की जीवनामधली आपली आई निघून गेली का आई कुणाला म्हणावा प्रश्न पडतो आणि एकदा की जीवनामधली आई गेली का आई म्हणून कुणाला हाक मारू हा प्रश्न पडतो आई कुणा म्हणू मी आई सहाक मारी ती हाक येई काणी मज होई शोक कारी आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी एकदा की जीवनामधली आई निघून गेली का आईसारखं प्रेम आपल्यावरती कुणी करू शकत नाही जीवनामध्ये आपली आई ती आपली आईच असते महिला मंडळ 2 मिनिटांमध्ये सांगेल आईचं आणि मुलीचं नातं कसं असतंय का ज्या घरामध्ये आई आहे ज्या घरामध्ये मुलगी आहे ना त्या घरामध्ये भांड्याला भांडायला लागणारच पण ते भांडण कसं असतं माये लेकीचं भांडण दया दुधाची उकळी लेक धरते अबोलाई मनाची मोकळी ज्या घरामध्ये आईच आणि मुलीचं भांडण होतं मुलगी रागवते अरे माझी आई आहे तरी पण मला माझी आई बोलते पण त्याच्या पाठीमागे आईचं प्रेमच असतं आईला माहिती आहे माझी ताई आज माझ्या घरामध्ये आहे उद्या परिकाच्या घरी जाईल पर घरी जाईल आणि सासरी गेली की माझ्या मुलीला बाकीच्या समाजाने नावं ठेवू नयेत ना ही अपेक्षा आईची असते आणि म्हणून तर आई मुलीवरती संस्कार करते आई शिकविते तुला राग येतो लेकी पराया माणसाशी बोलू नये काय या समाजामध्ये जीवन कसं जगावं नवे नवे आपण कसं वागावं चालावं कसं बोलावं कसं कपडे घालावे कसे या लहान सहान गोष्टी शिकवणारी आपल्या जीवनामध्ये आपली आईच असते पण एकदा की हीच आई आपल्या जीवनामधून निघून गेली त्या दिवशी आईच्या प्रेमाला आपण मुकलेलो असतो सांगेल तुम्हाला एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है ये तो जवानी का जज्बा है लेकिन एक माँ मर जाती है ना लेकिन एक माँ मर जाती है ना तो लाखों में भी नहीं मिलती सगळ्यांना विसरा पण आई वडिलांना विसरता का म्हणे या आईंचं जाणं तुमच्या आमच्यामधून निघून झालेलं आहे आईंच्या पश्चात आईंचे मुलं आहेत आईंच्या मुली त्याच्या सुना असतील
नातवंड असतील, गोड असा परिवार या आई साहेबांचा आहे. पण या आईनं आपल्या मुलांवरती जे प्रेम केलं ना, असं प्रेम या जगामध्ये पुन्हा करू शकत नाही. आणि आईसारखी दुसरी मूर्ती पुन्हा या जगामध्ये होणे नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार करणारा. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार करणारा नाही. हे अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार करणारा नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार करणारा नाही. कालपणी मी खेळत होतो देवता. अमृताहुनी गोड पाजला तुला. अगदी काही करा पण आईच्या उपकारामधून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही. कैलासवासी गंगा भागीरथी इंदुबाई लहानू शिंदे ह्या आई तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या. हे परमेश्वर, आमची आई आज आमच्या घरामध्ये नाही, पण आमच्या आईला सदगती प्राप्त होऊ दे, मोक्ष प्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना आज या ठिकाणी आपण करणार आहोत. या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा पार पडली, ज्यांनी उत्कृष्ट अशी मृदुंगाच्या ठिकाणी साथ दिली, माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे. कधी कधी आपण असा विचार करतो का कीर्तन करतात म्हणजे लोक शिकलेली नाही, तसं वाटतं, पण असं अजिबात नाही. ते स्वतः CA आहेत आणि मी स्वतः इंजिनियर आहे. महाराज या ठिकाणी आलात, गोड साथ दिली. तुमचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते, ज्यांनी सुंदर अशा प्रकारचं गायनाचं काम केलं. आदरणीय गायनाचार्य सागरजी महाराज गुळवे महाराज या ठिकाणी आलात, गोड साथ दिली. आपले मनापासून धन्यवाद. ज्या मुलींनी सुंदर अशा प्रकारचं गायन केलं, पाठीमागे गोड साथ दिल्या मुली आमच्या संस्थेमधल्या. माझं गाव आहे सांगवी तालुका संगमनेर, अगदी आपल्याच तालुक्यामध्ये सांगवी या गावी आमची मुलींची वारकरी संस्था आहे. सध्या 70 मुली आपल्याकडे शिक्षण घेण्याकरता आहेत. जेवढ्या मुली या ठिकाणाला गोड सेवा दिली या सगळ्या मुलींचे मनापासून धन्यवाद. आजची जे काय कार्यक्रमाची सेवा आहे, आदरणीय आमचे कनोली दगावचे नानासाहेब दादा वरपे, त्यांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आली, त्यांचे मनापासून धन्यवाद. सिस्टीमवाले दादा, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमाकरता माझ्या समोर बसलेली माझी वारकरी संप्रदायामधली आदरणीय मंडळी, महाराज मंडळी, तुमची नावं घेत नाही कारण तुमचे नावं मला माहीत नाही, म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते. चेहरे माहीत आहे पण मला नावं माहीत नाही. अगदी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम करता आमचे बंधू आदरणीय किशोर गौतमपुरे असतील, आमचे शिंदे बाबा भाऊ, या ठिकाणी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांनी 2 तास शूटिंग केलं भाऊ, आपले मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व या शिंदे परिवाराचे जे काही सुपुत्र आहेत, आदरणीय सर्वनाथ दादा आणि गोरक्षनाथ दादा, या दोन्ही सुपुत्रांना अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन आज या ठिकाणी आपल्या आईच्या निमित्ताने केलेलं आहे. पुन्हा एकदा या शिंदे परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि शेवटी एकदा आपल्या आईंकरता शेवटचं भजन गायचं, अगदी 1 मिनिटामध्ये सर्वांनी आपले दोन्ही हात वर करायचे. शेवटी एकदा आपल्या आई करता ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, सोबत
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली